पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळील ही घटना आहे। या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्या आणि भरती प्रक्रिया शुल्क 100 ते 150 रुपये घेण्यात यावं, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं येवला तहसीलवर मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, सोयाबीनला खासगी बाजारात प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव मिळावा, कापसाला खासगी बाजारात प्रति 10,000 रुपये क्विंटल भाव स्थिर राहावा, यासाठी केंद्र सरकारनं धोरण आखावं, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला। यामुळे नागपूर अमरावती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली। मनोज जरांगे यांनी समाजाच्या विनंतीनं अखेर आज पाणी घेतलंय। जरांगे यांच्या उपोषणाचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे, 6वा दिवस आहे। मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगेंनी 2 घोट पाणी घेतलंय। नारायणगडाचे स्वामी शिवाजी महाराज यांच्या आग्रहानं त्यांनी पाणी घेतलेलं आहे। यावेळी अंतर्वालीत हजारोंच्या संख्येनं मराठा समाज एकवटला होता। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे हे उपोषण सुरू आहे। सरकारनं अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावते, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी मराठा समाजानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती केली। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी देखील समाजामार्फत दगडूशेठ गणपतीला साकडं घालण्यात आलंय। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। लोणावळ्यात पार पडणाऱ्या काँग्रेसच्या शिबिराला ते हजेरी लावणार आहेत। शुक्रवारी सगळ्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची संध्याकाळी बैठक आयोजित करण्यात आली। सगळे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी देखील बैठकीला हजर राहणार आहेत। 17 तारखेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे मार्गदर्शन करणार आहेत। 2 दिवस आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हे शिबिर महत्त्वाचं आहे। भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आधी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। पुण्यात जयंत पाटलांचे फलक झळकलेत। जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा फलकावर उल्लेख करण्यात आलाय। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। पुण्यातील सातारा रस्त्यावर हे बॅनर झळकलेत। राज्य शासनानं प्लास्टिक बंदी लागू केली असताना देखील भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर खुलेआम सुरू असल्याचं पाहायला मिळते। याचं उदाहरण म्हणजे म्हाडा कॉलनी येथील नाल्यामध्ये फक्त प्लास्टिकच्याच पिशव्यांचा खच दिसून आलाय। नजर जाईल तेवढे प्लास्टिक तिथे दिसतंय। त्यामुळे रोज शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र महापालिका प्रशासन प्लास्टिक बंदीवर गांभीर्यानं का घेत नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी वळवून मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं साकारण्यात आलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी आता जागतिक बँक आर्थिक मदत देणार आहे। या प्रकल्पासाठी जवळपास 2200 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मराठवाड्यातील 1 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा होणार आहे। दगडू ही भूमिका गाजवलेल्या अभिनेता प्रथमेश परब यानं व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा केलाय। सोशल मीडियावरून फोटो पोस्ट करत प्रथमेशनं आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंती उत्सव साजरा केला जातोय।
बंजारा समाज पोहरादेवी इथं दाखल झाले। संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे हे येणार आहेत। यावेळी पोहरादेवीच्या विकास कामांची पाहणी ते करणार आहेत। महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केलंय। 1 एप्रिलपासून सर्व फरकासह 30% वेतनवाढ, कंत्राटदाराविरहित शाश्वत सेवा, समान काम समान वेतन, शासकीय सेवेत सामावून घेणं अशा विविध मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाते। अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी द्वार सभा घेत निदर्शन आणि घोषणाबाजी केली। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झालाय। राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अत्यंत भक्तिमय वातावरणात तुर्ची गावातील मुख्य मार्गावरून श्रींच्या पालखींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत सहभागी झालेला माऊलींचा अश्व आणि गजाढोल, तुळशी वृंदावन, माऊली माऊलीचा गजर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता।